नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक्सपान्शन ऑफ आयडियाचा हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर ही जो विचार आहे, हे जे कोटेशन आहे, तर हा थॉट ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला काय करायचा, एक्सपांड करायचा. किती एक्सपांड करायचा आहे? 100 शब्दांपर्यंत एक्सपांड करायचा. आता इथे आपल्याला त्यांनी टायटल, बिगिनिंग, गिव्ह एक्झाम्पल टू कन्वे द मेसेज, यूज ऑफ गुड थॉट्स, कोटेशन, कंक्लुजन अशा स्वरूपात लिहायला सांगितलेलं आहे. एक्सपान्शन ऑफ आयडिया बघतोय की एक जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, तिला विस्तारित स्वरूपात कशा प्रकारे मांडायचं इंग्लिशमध्ये ते आपण आता इथे बघणार आहोत. तुम्हाला मी क्वेश्चन दाखवलेला आहे, त्यांनी काही मुद्दे दिले, ते मुद्दे म्हणजे काय त्याचा अर्थ आधी समजून घ्या. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे, तळेगाव दाभाडे. सो सगळ्यात पहिलं टायटल म्हणजे कायचा अर्थ समजू घ्या. टायटल म्हणजे राईट द गिवन प्रोवर्ब और कोट ॲज द टायटल. कारण तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाला एकतर प्रोवर्ब असते किंवा एखादं कोट म्हणजे कोट केलेलं वाक्य असतं किंवा म्हण असते. ओके. बिगिनिंग स्टार्ट विथ अ सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट द प्रोवर्ब मीन्स. म्हणजे ती म्हण किंवा प्रोवर्ब काय सांगतेय तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला टायटल तर कळलं, त्याचं हेडिंग द्यायचंय, पण सुरुवात करताना ते प्रोवर्ब विषयी आपल्याला सांगायचंय, स्पष्टीकरण द्यायचंय, थोडक्यात एक्झाम्पल द्यायचंय, म्हणजे उदाहरण पण देणं आवश्यक आहे. प्रोव्हाइड अ रेलेव्हंट रिअल लाईफ ऑर मॉरल एक्झाम्पल सपोर्ट द आयडिया. म्हणजे आपल्या संकल्पनेला आधार देईल अशी आपण एखादं इथे काय करायचंय, मॉरल एक्झाम्पल, उदाहरण द्यायचे. यूज ऑफ गुड थॉट कोटेशन. आता आपण चांगलं लिहिताना काही संकल्पना किंवा एखादं छानसं वाक्य टाकतो, ते टाकणं गरजेचं आहे. इन्क्लूड अनादर रिलेटेड कोट. म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे प्रामाणिकपणा हेच योग्य धोरण आहे. तर हे सांगणार त्यासारखं एखादं धोरण किंवा एखादं प्रोवर्ब किंवा वाक्य आपल्याला टाकणं इथं गरजेचं, म्हणजे मार्क चांगले मिळतील. सेईंग टू रिएन्फोर्स द मेसेज. आणि सगळ्यात शेवटी कंक्लुजन, एंड विथ अ स्ट्रॉंग स्टेटमेंट. कारण आपण जेव्हा हे विस्तारित रूप किंवा एक्सपान्शनचा शेवट करू तेव्हा त्याला एखादं स्ट्रॉंग स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. ते कसं दाखवते, ऑनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी. आता याच्यामध्ये ऑनेस्टी मीन्स ऑलवेज स्पीकिंग द ट्रूथ अँड बिगिनिंग सिन्सिअर इन आवर ॲक्शन. आता ऑनेस्टीचा अर्थ आधी इथे एक्सप्लेन केलाय. अ पर्सन हु इज ऑनेस्ट अर्न्स द ट्रस्ट अँड रिस्पेक्ट ऑफ अदर्स. म्हणजे जो प्रामाणिकपणा दाखवतो तो दुसऱ्यांचा आदर सन्मान मिळवतो. बिंग ऑनेस्ट मे समटाइम्स बी डिफिकल्ट. म्हणजे प्रामाणिक राहणं प्रत्येक वेळी खूप अवघड आहे. बट इट लीड्स टू लॉंग टर्म बेनिफिट. परंतु कालांतराने त्याचे मात्र खूप फायदे बघायला मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ अ स्टुडंट फाइंड्स अ लॉस्ट वॉलेट, म्हणजे एखाद्या मुलाला हरवलेलं पाकिट मिळालं, अँड रिटर्न्स इट, he gains the respect of teachers and classmates. म्हणजे एखाद्या मुलाला हरवलं पाकिट मिळालं, त्यानं ते दिलं, तर ते विद्यार्थी आणि शिक्षकांकडून कौतुक होतं, आदर मिळतो. इन कॉन्ट्रास्ट, पण त्याच्याच विरोधात डिसऑनेस्टी, म्हणजे त्यात पाकिट दिलं नसतं, मे गिव्ह टेम्पररी गेन्स बट अल्टिमेटली रिझल्ट इन लॉस ऑफ रेप्युटेशन. म्हणजे जर नाही द्यायचंय पाकिट, घेतले पैसे थोडे, पण नंतर ती बदनामी होते किंवा त्याच्याबद्दल वाईट बोललं तर ते फार वाईट असतं. ॲज द सेईंग गोज, म्हणजे आता आपल्याला एक वाक्य किंवा थॉट लिहायचं होतं या म्हणीसारखा. अ लाय हॅज स्पीड, म्हणजे खोट्याला खूप खूप वेग असतो. बट ट्रूथ हॅज एंड्युरन्स, पण सत्य कायम टिकून राहतं. दिस मीन्स ट्रूथ ऑलवेज प्रिव्हेल्स इन द लॉंग रन. In conclusion, honesty leads to peace of mind, self-respect and success. It is always better to choose truth over lies because honesty is the foundation of a strong character. कारण प्रामाणिकपणा हे चांगल्या व्यक्तित्वाचा सगळ्यात मूलभूत आधार आहे. So in this way we have expand this idea or we have expand this honesty is the best policy. तर आपण अशा प्रकारे पेपरला लिहा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.